वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आता ना उठलो आहे आणि आज बघा वारा बघा काय सुटला आहे। कंदील बघून तुम्हाला समजत असेल किती जोरात वारा येतो। झाडं वगैरे बघा किती हलतात आणि ना इथे आमच्या फोंड्यात असंच असतं। म्हणजे आता थंडी सुरू झाली ना की जोरात सकाळचा वारा असतो, खूप झाडं वगैरे पडतात, भरपूर जोरात वारा असतो। आता तुम्हाला बघून कळतच असेल। हे बघा इकडे पण बघा माड सगळे हलतात पूर्ण। आणि हे बघा सगळं त्यामुळे ना कचरा वगैरे आतमध्ये येतो। हे बघा हे आता कवरं वगैरे ती पडलीच सगळी वाऱ्याने। बघा सगळा कचरा आतमध्ये येतो त्यामुळे। आणि झाडू वगैरे मारून म्हणजे साफ करून तर काय उपयोगच नाही, कारण परत येतच राहणार आहे। तर चला खाली जातो मी आणि आवरतो लगेच सगळं आणि भेटतो तुम्हाला नंतर। चाललोय मासे आणायला। आज ना शुक्रवार आहे, आज माशाचा वार आहे। लगेच चल मासे घेतो। वारा बघा काय सुटला आहे तो। आणि हे बघा इथे ना झावळ अडकला आहे वायरिंगमध्ये। आता खाली पडेल असं वाटत नाही वाऱ्यांसुद्धा, कारण चांगलंच अडकलं आहे व्यवस्थित। तर भाऊ काढायला हवं ते, वायरमॅनना वगैरे फोन करायला हवा नाही तर। चला निघतो। माझी आंघोळ वगैरे आवरून झाली आहे आणि देवाची पूजा पण केली आहे। आता मस्त जातो आणि नाश्ता करतो आधी पहिला। भूक लागली आहे भरपूर, कारण सकाळपासून जरा साफसफाई चालू होती घरात। आता जरा लागतो आणि नाश्ता करतो ते पहिला। आणि बघा पूर्ण रूम अशी सगळी जरा साफ केली, जरा सोफा वगैरे शिफ्ट केला। चला नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि थोडं काम आहे, मी जरा मार्केटला जातो आहे, ते करून येतो लगेच। चला तर आता जेवण तर तयार झालं आहे। हे बघा मस्त चिंगूळचं माशाचं पण आहे आणि भाकरी। आणि बघा बांगडा भाजला आहे, तर लगेच जेवण घेतो। जेवण माझं झालं आहे, तुम्ही बघितलं असाल। बांगडा आणि चिंगूळ होते आज, एक नंबर होते, एकदम फ्रेश। मस्त पोटभर जेवलो आहे। आता जरा आराम करतो आणि मग भेटतो तुम्हाला। चला आत्ता ना मी उठलो आहे आणि आता जातो खालतीने पहिलं चहा पितो आणि त्यानंतर ना मी जातो हळपीडला। तर तिथे ना स्वामी समर्थांचं मस्त मठ आहे, तर मी सुद्धा पहिल्यांदाच जातो आहे, तुम्हाला पण दाखवतो। खूप सुंदर आहे, म्हणजे मी फोटोज वगैरे बघितले, एक नंबर वाटलं। तर म्हटलं जाऊया, आणि सिद्धेश आला तर तो म्हणाला चल जाऊया म्हणून। तर म्हटलं चला बघूया कसं आहे मठ। चला तर आता फायनली मी पोचलो आहे हळपीडला। आणि हा बघा हा मठ आहे, काय सुंदर दिसतोय बघा। आणि हे बघा इथे ना एंट्रन्सला तिथे ना अशा मूर्त्या तयार केल्या आहेत। आणि इथे बघा इथे चप्पल वगैरे काढायचे आहेत, तर लगेच इथे चप्पल काढतो। आणि हे बघा सगळे काढले आहेत त्याने, स्टँड वगैरे केलेले आहेत। आणि इकडे बघा पाय धुवायची पण सोय आहे। हे बघा सिद्धेश इथे पाय धुतो आहे, तर मी पण पाय धुवून घेतो। आणि हे बघा इथनं असं वरती जायचं आहे, थोडं उंचावर आहे, त्यामुळे बघा पायऱ्यांनी वर जायला लागतं। पण आता तुम्हाला दाखवतो हा मठ बघा, एकदम सुंदर आहे। हा बघा तुम्ही मला नक्की सांगा कसा आहे मठ। बाहेरनं बघा बघूनच ना एकदम प्रसन्न वाटतंय, एकदम सुंदर बांधलं नाही आहे। हे बघा राम लक्ष्मण सीता वगैरे वरती मूर्ती आहे। आणि बघा श्री स्वामी समर्थ मठ हळपीड, एकदम भारीच आहे। हे बघा इथं अल्ट्रा वाईड अँगलनी दाखवतो, हे बघा बसत नव्हतं पूर्ण मठ। आणि बघा इथे समोर अशी मस्त सुंदर तुळस बांधलेली आहे। आणि हे बघा इकडे हे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे, सगळे साधू संत आहेत। हे बघा सुंदर अशा मूर्त्या तयार केलेल्या आहेत, एक नंबर वाटतंय बघा। तर तुम्ही पण नक्की या मठात। मी पण आतमध्ये जातो आता आणि लगेच दर्शन घेतो। हे बघा तिकडे अशी ना घर पण आहे। आणि बघा इथनं असा वर जायचं। आणि बघा दरवाजा पण बघा एकदम मस्त बांधला, कोरीव काम केलेलं आहे पूर्ण। आणि बघा हा इथनं असा एंट्रन्स आहे।
हे बघा एंट्रन्सला इथे ना दोन्ही बाजूला अशा एक मूर्त्या आहेत. ही बघा ही गणपतीची मूर्ती आहे. तर इथे पण पाया पडून घेतो आणि मग आतमध्ये जातो. हे बघा लोक पण आहेत भरपूर. तर आता आतमध्ये बघू शकता तुम्ही असा मोठा हॉल आहे. इथे भरपूर लोक बसू शकतात व्यवस्थित. आणि हे बघा ही स्वामी समर्थांची मस्त मूर्ती आहे. एकदम सुंदर आहे बघा. ते बघा आजूबाजूला बघा मस्त जरा असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. तर आता ना हे बघा आजूबाजूला बघू शकता तुम्ही काय सुंदर अशी झाडं लावलेली आहेत. आणि पाठीमागे पूर्ण असा डोंगर आहे. हे बघा या साईडला इथे स्टेज तयार केला आहे. इथे घरं आहेत. आणि ना मठाचं बघा स्ट्रक्चर बघा एकदम मस्त वाटतंय. एकदम भारी वाटलं मला येऊन इथे. हे बघा आता प्रदक्षिणा घातली आहे. आता पाया पडतो. हे बघा मूर्ती पण एकदम सुंदर आहे. आणि गर्दी नाही आता जास्त, त्यामुळे काय एवढं बरं वाटलं एकदम. तर आता हे बघा प्रसाद वगैरे घेतला आहे आणि आता जातो घरी. तेवढ्याकडे सिद्धेश सोडून गेला. हे बघा इथनं आता घरी जातो. आता मी जाऊन आलो आहे आणि एकदम ना प्रसन्न वाटलं जाऊन. एकदम सुंदर मठ बांधला आहे. तुम्ही पण ना एकदा नक्की जावा. मी एवढे वर्ष तिथनं जातो आहे. मी बघत होतो तो मठ पण कधी जाणं झालं नाही. आज योग जुळून आला. म्हटलं जाऊया. आणि सिद्धेश बोलला म्हटलं ठीक आहे चल जाऊ नये. मला पण बघायचा होता बरेच वर्ष. तर आता ना मस्त एकदम सुंदर दिसतो तो. आतमधनं पण तुम्हाला दाखवला, सगळीकडे बघितला. तुम्ही पण नक्की जावा त्या मठात. आता मी जातो खाली आणि लगेच जेवून घेतो. तर आता मस्त जेवून घेतो लगेच. हे बघा परत अंड आणि चिंगूळ आणि मासे आहेत. जेवण वगैरे माझं झालं आहे. आता लगेच एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.